कोमल, अरे कोमल, काय आलं बाळा? काय आलं? हातपाय गळाले सगळे, ताप आले तर. कधीपासून होते? मग मला म्हणली नाही तू. काल दाखवून झालं तर बरं नाही वाटलं तुला? नाही ना, नाही बरं वाटू राहिला. सलाईन लावावं लागेल परत. नाश्ता नाही केला का तू अजून? काहीच नाही, काल अर्धी चपाती खाल्ली होती त्याच्यावरच आहे. चल मग जाऊ आपण सरांनी घेतो नाश्ता कर. मम्मी सांगू का शिरा करायचा? हा, हा, शिरा खाईन मी. तू फ्रेश होय उठ. दाखवून जाऊ आपण सरांनी घेऊ. चल हम्म. उठ आवर फ्रेश होय. तुम्ही सांगा तर शिरा बनवायला, मी आराम करते. मग हातपाय लय गळालेत, मला उठू वाटाणा. उठून बस ना, आंघोळ केल्याशिवाय फ्रेश होणार आहे का तू? उठ बरं, उठ बरं. ती पिलू काय म्हणते, रडते ती. बरं बरं बघा तुम्ही. तू उठ आवर फ्रेश होय, आपण जाऊ सरांनी गेलं. चल उठ. काय करते रे मम्मी? त्या कोमाचं दुखत आहे थोडं, शिरा करते ना. कालपासून काही खाल्लं नाही, रात्री पण काही. हा ना, ती सलाईन द्यावं लागणार राहू. लय गाळ झाली ती. मग काय सलाद द्यायला काय, शिरा जर थोडा हं. तिला ही करते मी, दिवशी करते आता थोडी. तोंडात चवच नाही म्हणते बाया सर्दीने. मग पहिले सलाईन द्यायला नाही होत तिला लयच असं हे झाली ती परगाळ. आणि ती पोरगी बघ ना, तो कशी मुलं वाट पडली. हा बघ काय, किती येणे करते बघ बरं. चिव तू चल, तू खायचं बाबू. चल तुला खायचं बाबू. तिला नुसतं किचनवर बसायला लागत. मम्मा आपण चिरा नेऊन देऊ. हा चला मम्मा, चल ग मम्मा, खाऊ खाय म्हणा मम्मा म्हणा. चल चल, पपिता आहे या बघ, पिकलेले पपिता आहे, चिरून द्यावा आठवशी. धर कोमल, उठ बाई, धर. उठ उठ, थोडं खाय. इथं बच म्हणून मम्मी पिछे पिछे आपण घेऊ. निघतं याला लढायला लागत. हा आजी आजी कोणा कोणा कोणाला फोन लावते बाबा? कोणाला फोन करते? काय देऊ? मम्माला म्हणा खा, खाऊ खा, खाऊ. तू नको खाऊ, तुला लय काटाळा खाय. काय घे खाऊन. मी तर थोडे दिवशी बनते आपल्याला खायला. तू बी खाशील, तो तोंडाला चव नाही. पाणी पाणी पी. असं मम्मा दुखत आहे ना. हा झाले मम्माला बघ कसं. बाय बाय कर पप्पाला, बाय कर पप्पाला, जाऊ दे शाळेत. नको 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 खाऊ. आवर मग शिरा खाऊ काय कोमल? लवकर जाऊ मग सलाईन घेऊन येऊ आपण. हा ना, काही सुधरा ना मला. ऍसिडिटी झाली तुला, पित्त झाले, मला लय हाल झाले ते है ना. पित्ताचा त्रास झाला, जेवण नाही जिरलं माझं. मग तो चांगली होती बाई मी. रोडने पळाली कोण नाही, जेवण जिरं नाही तर मग थोडं पळायचं होतं ना. हा, प्लेट चटका लागला, गरम होती प्लेट. काय ठेव ना मग याच्या ठेव. हा ठेव. खा आता, खाऊन लवकर आवर. डॉक्टर आले असणार, जाऊ आपण सलाईन घेऊ. आजारी पडले कालपासून, सगळं काम आई एकटंच करून राहिले बाई. मला लय कष्टली वाटत आहे, पण काय करू आता. व्हायना तर करू तरी कसं. आता आजारी पडली, मग आता काय करणार आहे? पुरीला त्याच सांभाळून राहिले तर सगळं तेच बघू राहिले. मग आता एकमेकांना मदत केली पाहिजे ना. तू आजारी पडली, आता मम्मी आजारी पडली, तूच करते सगळं. ते तर आहे. पण आजारी असताना आराम. 11 वाजेपर्यंत काम मूर्खत आहे सगळं, माहितीये का. मी निवांत होतो 11 वाजेपर्यंत, सगळं काम आवरून, भांडे धुणे, कपडे, पुरीला खाऊ पिऊ लावून झोपी लावितो. काय बनते म्हणजे मम्मी? दिवशी बनते म्हणजे दिवशी खाली तर तोंडाला जर चवी नाही का नाही, चवच नाही तोंडाला. काय सुधारा ना, मुळात खाऊ. चल बघतो मम्मीचं आवरलंय का. मम्मीने झाले नाही दिवशी बनून बघतो. तर तो आवर लवकर. दोघीला सांभाळ तर दो. मम्मी दिवशी बनेल. माझ्याकडे चल बाबू. मम्मी कशी बसा तू. उंदीर मामा बघितला कोमल कुठं जाऊन बसलाय. उंदीर मामा, उंदीर मामा. काय रे वंदील, काय करतो तो? या 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 ते हाय हाय बाबू, ते हाय हाय ते. चल इकडे, इकडे चल. बाजी खाली जाऊन बसली ते बघ. काय चल मी मम्माला दिवशी बनवते. झाले का मम्मी दिवशी? काय बघ, काय करते, लसूण घ्यायचा, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात,
लय वेळ लागा नाही त्याला आता. मग वेळच लागतो कशाला बी हो. एवढं 2-4 मिरच्या घेतलं नाही तिखट नाही करायचं. दळकी सुट तिला तिखट केलं. औषध शेंगदाणे हे मस्त पातळ वाट. शेंगदाणे भाजून घेतले का ते? मग भाजून घेतली मस्त पातळ वाटून घे. आता कोमाचं दुखत आहे. मी काय बसत नाही पाटा बिटात चुलबिल करीत मस्त बारीक झाले ही. बारीक करून घ्यायचं आज थोडं बारीक केलं. पाटर वाटलं लय भार लागला असतो पण आता काय. पण तिचं दुखत आहे. आणि मग तिला करून इकडे काय केली? ही काय भाजी केली? बघ ना फ्लावरची काळा मसाला भाजी केली बघ. एवढी आपल्या तिघासाठी एवढी भाजी केली हो मी. अरे तिकडे शेजाऱ्याची झाड आहे त्यांचे भाव आलेले आहेत ना तेव्हा तिथं डबा द्यायचा आहे मला. आणि हे दिवसाला पीठ काय असतंय? फुलग्याचं हे बघ. तू का आणलं दळून? मी काल जाऊन आणलंय 2-3 महिन्यासाठी. काल धरून आई दुखत आहे तोंडाला सव नाही हा. मग आणलं मी काल जाऊन. ते पीठ कसं कालून घ्यायचं का? हा असं चाळून घ्यायचं. गिरण मस्त डेरे मामाच्या गिरणीवर दळून आणलंय जाऊन. हा ते चालते राहते घेऊन खरं पीठ आहे ना. पीठ घेऊन आले होते. कणी निघत का त्याच्यात बारीक? काय नसतं तसं काय नाही घेत पण किडा मुंगी आपलं घ्यायचं चालून. गॅस कम चालू ठेवला मग कढई? आता कढाईत लगेच लसूणाची जिरेची फोडणी टाकून घेते. पीठ हे होतं ते उकडून निघतंय. पीठ म्हणजे पीठ फक्त कालायचं त्याच्यात? हा त्याचे गोळे करायचे कसं काय? बघ ना आता गोळ्या करतो का तुला काय कळणार आहे? गोळे का गाळे तर तुला काय कळायचंय भाऊ? हे बघ तेल टाकायचं याच्यात आणि फोडणी देऊन घ्यायची याला. कोमल आजारच आपण चुलीवरच केलं असतं का रे? बाहेरच केला असतं म्हणजे ननू वैताग देते तिला शराधीला करून आता ननूला खाऊ घालायचं अजून पुढे दिवशी केले का? जिरेच फोडणी दिली का? जिरे लसूण? जिरे लसूण कोथिंबीर शिजून घेते. शेतातून जाऊन कोथिंबीर आणली ताजी ताजी तारा 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 चिरते. कोणाची आणली का चोरून? चोरून काय आणायची भाऊ? मी लावली. मी कोणाला चोरीत नाही. टाकायचं आणि हे पीठ पाणी टाकून काढून घ्यायचं का? हा बघ वाटण टाकायचं. वाटण मग परतून कमी घेतलं त्याला तो? नाही परतून नाही घ्यायची. शिजायचं उकडायचे असते नाही. हा का? लय जुना आयटम आहे का रे मम्मी दिवशी? दिवशी कोण करते आजकालच्या बायकांना काय येते दिवशी दिवशी काय नाही येत. तो म्हणजे सुग्रने भाऊ. मीठ टाकून द्यायचं चवीनुसार. सुगरण काय झालं काहीतरी खायला द्यायचं. दोघांना काय गेला मोड आणले का केल्या पाहिजे का झाल्या पाया मोकळ्या. तू पीठ काल तर मी बघून येतो कोमल डुल काय करते. असं पाणी टाकायचं. तू पीठ काल तर आलोच मी. कोमल डुल काय करते बघून येतो. काय करते कोमल? चल ना दिवशी खायला. दुगील झोपीला होते ना आधी. ती किती परेशान करू राहिली मला. झोपली नाही अजून? झोपती ती. मी ना झोपली असेल राव. नाही झोपली अजून. नाही नकोच म्हणते झोपायला. 10 वाजत आले तरी तक 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 तिकच जोडून उठते बघितलं तक तक चौकते. उठून बसते थोडी. तबकती बिली मांजर. काय काय तुम्हाला बघितलं म्हणलं. झोपा झोपा मी चाललो लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर भूर भूर मी चाललो भूर. एक तर बसवाना सुद्धा मला त्याच्यामध्ये दिमागचा त्रास देते. लहान पोर आहे त्रास देणार ते. तू लहान होता त्रास नव्हते देत का? लय त्रास द्यायचे. मग तू तर किती आगाव होती आगाव. मम्मीने सांगितलं का तुम्हाला? चिखलात लोळायची अशी त्याच्या मग काळी झाली म्हणली. नाही अर्ध्या भाकरीवर घेतली म्हणते मम्मी माझी. अर्ध्या भाकरीवर घेतली. तिच्यात लक्ष जप ते उंचीर कसा बाहेर आला होता. झोपायची आता. ती झोपली का? मग मी दिवशी झाली असते बघावं लागलं मला. चल झाल्या. माझ्यातले तोंडाला पाणी सुटलं बोल बाहेर केली मम्मीने. तो तोंडाला चवीन मला त्याच्यात तू बरी होती कारण दवाखान्यात जायची गरज पडत नाही काय ना. मी प्रेग्नेन्सी मध्ये आईने केले होते देवीचे. ते उंदीर उठला. उंदीर उठला. ऐकताय का? हा किलो मोठा होती ना देवीचे खाल्ले होते. मला काय आवडलेच नव्हते. त्यावेळी चव वेगळी लागली होती. बघ ना आता कशी लागत. आता बघ कशी लागते. त्यावेळी गाई गाई
दुधू देई, गाई गाई दुधू देई. लय बाई पिल्लू झोप ना बाबू. काय शिकत होती तू? झोपायचं नाही तुला? नाही झोपायचं? हम्म झोपायचं नाही? हम्म. मग काय करायचं? काय खाती? सायकलवर पण नको तिला बसायला. आजीचा ठोका पण नाही. आजी कुठे गेली तुझी? सकाळी 10 जेवणच होती, आता आज जेवणती. काय झोप ना बाबू. काल मजा आली होती पण हम्म? सासूचा रोल करायला लय मजा आली काल. म्हणून आजारी पडली नजर लागली तुला. हुकूम गाजवायचे. ते घट्ट माळावं लागत होती पीठ. ते पिठा मारायला जमलं पण नाही तर पातळ झालं मग काम झालं. मग नाही येत ती करता. पप्पांना नाही आवडत. तुला आवडते तर खाय, पण तिला तिला खाय. मला आवडते भाऊ. आपली अक्का लय भारी करायची का रे मम्मी? असं राखले. असं अक्का लय भारी करायची भाऊ. भीमाजी, हम्म. हिंग्याच्या भीमाजीला इतकी आवडायची नाही दिवशी आजीला आणि हिंग्याच्या भीमाजीला. मी आजीच्या नाकात नथ किती मोठी होती रे मम्मी. हे असं लेकाच्या 4-4 फरच्या कारखाने आहेत. पण अशा जुन्या गोष्टी मला जुन्या लोकांची आठवण येते लगेच आहे का नाही. मग आजीला खूप आवडायचे आपल्या. अरे सांग रे पीठ माझ्या खूप पातळ झालं थोडं ते. फुगून. अक्का इकडे आली का काय म्हणजे असं काही नाही काय जुनं करायचं का रे. आता काय जुने लोक नाही राहिले आणि जुने अन्न खाद्य पण नाही राहिलं आहे की नाही. जुने लोक नाही राहिले. आता काय एकच पोरग होऊन देते. एका पोराच्या हाताने खा भाकर. पोरगे पण मग निदान 2-4 पोरं तरी होऊन द्यायला पाहिजे कारण एकाला एक सामा पोरग गेलं नोकरीला का म्हातारा एवढ्या मोठ्या बंगल्याला एक घरात एक खुर्चीवर सिक्युरिटी आणि प्रत्येक गावाने असंच झालंय. आता एक मुलगा असला का ते जाते लेक सून घेऊन सुनाला पोराला घेऊन. मग ते म्हातारीने एखादे 2 एकर वावर असलं का ते वावराकडे बघायचं. एखादा वाटेकडे ठेवायचा. एक बसत घरात एक बसत दारात. त्यांना ते खाल्लेलं अन्न तरी अंगी पण मी म्हणतो आता ना कमी 2-4 बहिणी आणि भावंड पाहिजे करे तवा म्हणजे काय जे ते आपल्यालाच असतं आहे की नाही. लोक एक पोर घेऊन देतात बस. 2-4 पोरं झाली पाहिजे. आजकाल नोकरी नाही, परवरिश होत नाही आजकालच्या आई वडिलांना. त्याच्यामुळे 1 किंवा 2च होऊन देतात बाबा. शेती करायचं जेवर येतं ना आता. पहिले लोक सगळे मिळून शेती करायचे. आता काय त्याला पाणी पडायचे थोड्या वेळाने जा बरं तू. जाय ना मला काय झालं. मी नव्या पिढीतला नाही, मी जुन्याच पिढीतला आहे अजून. नवी आता आमची होणारी पुढली पिढी नवीन जाईल. असं तयार झालंय फुटून याला दाखवते बघ. कोथमीर टाकली मी त्याच्यात. हे बघ ना याच्यात टाकली ना. त्याच्यात काय टाकायचं? आता ते गोल गोल करायचे ना. ती अशी बनवायची. उकळी आली का ते अशी शेंगुळे टाकायचे त्याच्यात करून आणि गोल आपली आजी अशी करायची. कशी असा गोल उंडा केला पातळ केलं मग खायला भारी वाटते. आपल्या याच्या टाईपचे दिव्या टाईप. सोपी पद्धत सोपी पण बायकांना आजकाल नुसतं फुलवर बटाट टमाटर बघ असं सोडायचे मस्त. बघ कशी तिथं येऊन बघ तू कशी कसे असे गोल गोल बिंगले असे पातळ करायचे मग खायला बी कसे भारी वाटत. पातळ कधी उकळत येत ना. बघ ना कशी तरंगत आहे बघ कसं कसं भारी ठीक आहे. मस्तच. मी तर कोमलला हे खाऊनच नीट होती काय दाखवा त्याची गरज पडते. बघ तू किती ग भारी दिवशी. आणि त्याचा रस्ता तर 1च नंबर लागतो. तुम्ही नॉनव्हेज ला काय करता? असं टाकायचं. त्याला 10 मिनिटं लागते ना उकळायला. मग 10 मिनिटं अर्धा तास तर उकाळले ना मग ते 1च नंबर लागत. मुरत येत ना मग ते सगळं. ते पाणी अजून घट्ट होई नाही ना आता. आता सगळं हे भात ताट हे धुवून टाकायचे त्याच्यात मग घट्ट पाणी होतं मस्त भारी. कसे सोडायचे मस्त. तरी मीठ टाकायचं. एक दिवस काय करू आपण आता आहे ना स्पेशल चुलीवर बनवायची पूर्ण रेसिपी दाखवा आहे का नाही आपल्या युट्यूब फॅमिलीला. दाखवू ना मला काय हेच आताच समजून घ्यायचं काय गुलगे दळून आणायचे निवडून काय अवघड आहे. पीठ दळून आणलं का असं शेंगदाणे टाकायचं थोडा लसूण टाकायचा कोथिंबीर टाकायची ती भारी सोपी पद्धती एकदम सोपी पद्धतीने. मी पण काय असतं प्रत्येक कारागिरीची खासियत असते तो खरं काय सांगत नाही कधी कोणाला सगळं करून दाखवेन पण खरं जेव्हा मसाला असतो ते काही सांगत का नाही सांगत. त्यासाठी आपल्या सेपरेट व्हिडिओ बनावा लागेल. चुलीवरच मटण तर नाही आजचे बघ चाटूच खातेत पण मी मटण बनवित नाही आता. सगळं आता बंद केलं मम्मीने आमच्या खायचं. पहिलं मस्त खायची आता बंद केलं.
थोडे दिवस सासू जास्त आहेत, थोडे दिवस सुना जास्त आहेत. काहीतरी थोडा परमार्थ करायचा आता संसार कभी झालाय ना. खुशी कभी गम कभी देशी कभी रम. असे वळायचे मस्त टाकायचे. डोकी झोपली की नाही काय नाही भाऊ. गेल बरं बघून झोपली काय तिला लय त्रास देते ती. लय आगाव झाली ती. आगाव म्हणजे काय विचारू नको, नुसता फोन असा हाणत होती की, हॅलो आजी. हॅलो, आजी. आमच्या गाड्या पार्किंग लावायला जागा नाही हो. गाड्या कुठं कुठं लावल्यात. एक गाडी इथं एक गाडी इथं आणि मोठी गाडी कुठं लावली काय नव्हतं. बाहेर नाही तिथे. कुठलं काय नव्हतं. इकडं एक गाडी इकडं. लय मोठं पार्किंग एरिया आहे आमचा. चालेल का रे मम्मी. काय चालले दादा, ते जरा फुगून द्यावं लागते. आता ताट बीट धुवून जरा 10 मिनिटं लागतील भाऊ त्याला फुगायला. अजून कच्चे खाल्ल्यावर चांगलं नसतं ना. बघ ना, बघ आता कसे तयार झाले तुला दाखवते मी. तू 10 मिनिटं अजून थांबू. हो बघ असे असते असे खायचे ते मस्त त्याच्याबरोबर. कलर तर लय भारी आलाय मम्मी. कलर तरी पण असे पांढरे मुलगी होते बरं का. बघ असे बनवायचे असे तर शिजून द्यायचे. मी दाखवते तुला कसे. तुला लय दिवसातून तू पाहिलेलेच नाही त्याच्यामुळे. लय दिवस झाले मम्मी खाल्ले. पण शिजून द्यायचे छान असे फुगून द्यायचे तेव्हा भारी होते. म्हणजे एक तोंडाला पाणी सुटलं तोंडात पाच सुटतं हो बघून. फुगून द्यायचे मस्त ते. तर एक 10-15 मिनिटं तेव्हा ती भारी होते. हो खायला. मी तो कोमल तर आजारपणात जायला बसलो भेट दोन्ही पैसेच खाऊन आहे. तुला दाखवून द्यायची गरज पडते की नाही काय माहिती. हुलगेचे लोक पहिले दापटे हुलगे नंतर मासवाड्या बनवायचे ट्रेन मासाड्या जुन्या म्हाताऱ्यांना बघून तर पाच सुटं भाई. दिवसा युनिक आयटम एक खरंच लय. असं चुलीवर बनवून आणि खायला लय मजा वाटते. पण आता काय चुलीवर थकून गेले मी काय कोमाला आजारी एकट्या माणसाला काय दाखवतो. ननूचं खाऊ तयार केलाय. हे बघ त्याला त्या पुरीला खाऊ घालायचं. बघ तिचं तयार केलंय. रवा तयार केलाय तिला पिवळा लसूण बिसून. सगळी काळजी आजीला सगळ्यांची काळजी. बोलू कोमलला मग खायला झाले का. बोलव मग आता काय. बरं बोलतो लगेच तिला. उकाळे काळे पण शिजू दे भाऊ. शिजले नाही तर जोलाव लागत. जागा मग बघ कसा मस्त कलर आलाय तरी पण. बीट सगळं ओके आहे ना. नसेल ताटून बघा. कडे नको तोंडाला. कडे तोंडाला येईल काय. थोडे आळणीचे मीठ टाकी दे. मीठ टाक ना मग. दोघे झोपले असं बरे सर. आताच खेळत होते तर काय माहित काय करते. चल बरं कोमल झाली दिवशी चल. दोघी झोपली असं ना आता. मला झोप दोघीच्या आधी तूच झोपली. बघा ना काय करू मी तिचं. तुम्ही खाल्ल्याशिवाय झोपणार नाही आहो. ते उंदीर पडत उठला भाऊ. काय परेशान झाले झोपली मी. बघा उठ बाई तू चल. मला नाही वाटत ती झोपण म्हणून. मला टाकून मस्त हम्म शिजलेत का नाही बघू राहिलं ते. सिलेक्ट का नाही ना तुला परत जोराव लागतील. हा अशी दाखवून परत दाखवण्यात द्यायची. मला कच्चं बी चालतं. नका झोपत. अजून थोडे कच्चे वाटत येतात आतून थोडे. पण मला आवडतं. शिजते नाही झाले का वाहिले अजून थोडे शिजायला बाकी आहे पण तुला सारा तुला भूक लागली. बरोबर येऊन बघ टाकून बघ कशी वेळ. शिंगोळा देते. मला चाकून सांग बरं कसं लागत हे. लगेच तोंड भाजर लगेच लागेल लोक तोंडाला लावून. फारच जीव तिचा फार दम निघत नाही खायला. थोडं घट्ट वाटलं का थोडं पाणी टाकलं तरी चालतं असं उकळायला. बस दम काढला 2 दिवस काय खाल्ले का. काय मग घे चाकून. अजून पाणी का टाकलाय. अगं थोडं घट्ट वाटलं तर शिजतेत ना मग छान. छान शिजल्यावर काही त्रास होत नाही. बघ चाकून तुम्हाला सांग खरा टाळणी. बरोबर आहे मिठाची काही गरज नाही. नाही ना खूप सारखं लागतंय. मग म्हणूनच म्हणलं तू आजारी पडली म्हणून तुला म्हणलं बघ खाऊन बघ. अजून तर सगळं क्लिअर हो दे. किती का भारी लागते ना बघ. मुलग्याचं सुट नुसत्या वाट्याचं वाटे. हे बघा ते चॉकलेट सारखं दिसतंय. चॉकलेट सारखं खायला तर एकच नंबर असं तर. मला बघ लय जणांना माहित नसेल नाही बनवायचं. नवीन पिढीला कायचं माहिती. कोण बनी ते बाहेर खायचा नाही कटाळा नसतो बाहेरला. आता करायचा कटाळा. तू कधी लग्न झाल्यापासून असा एखादा आयटम करून घातला सासूला. कधीच नाही. हा तुझी सासू सुग्र नाही भाऊ. शिकून घे सासू बोल. शिकायच्या नावाने शून्य फोन मध्ये बोट घालायला लागला. कस काय क्वालिटी मग कसं वाटतंय. झाली की नाही फ्रेश. मटन सूप प्यायचं. हा मटन सूप प्यायल्यासारखं वाटतं. मग व्हेज कोणता सूप काय आहे. दिवशी ते शेंगुळे सूप आहे दिवशी. शेंगोळे जुन्या काळातले बनवायचे. कालपासून हा
कालपासून जेवलेलं नाही. आता 2-3 ताटले पी मस्त पैकी. हा सलाईन लावायला यावं लागेल तरी. हा सलाईन लावायला यावंच लागेल. तो डोक्यात बसलं तू सलाईन लावायचं. काय नाही डोक्यात बसलं, हात पाय घालले तर काम होईना काय नाही. ये पे ना 2 ताटल्या बघ ना तू कसे 2-4 बादल्या धुणं लगेच शेणकूर फिनकूर सारे काम करशील तू. एनर्जी ड्रिंक आहे ते, बुस्ट आहे त्याच्यात डायरेक्ट. येत ना मग मस्त लागतंय. मग तर नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे सगळे. आशा करते की सगळे मजेत असतील, पण मी नाहीये मजेमध्ये. मी लय आजारी पडले कालपासून, मला काही सुधरत नाहीये. एकदम घाळ झालीये मी. 2 दिवस झाले माझ्या सासूबाई सगळं घरातलं काम आवरून राहिल्या. मला आज तोंडाला चव नाही म्हणून लगेच घाईमध्ये दिवशी बनवले. खरंच बाई, सासू असावी ना तर अशी सासू असावी. सासूबाईने लय सेवा केली माझी. सासूबाई आजारी पडलं मी पण त्यांची सेवा करत असते. आता दुसरा सासा म्हणतात आजारी पडली की होय माहेरला. तर भेटूया छान छान दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तुमच्यासाठी चांगली धमाल आणि कॉमेडी घेऊन येऊ आम्ही. मी बरी झाली है ना पिलेश पप्पा. तर मी जाते मस्त सलाईन घेऊन येते. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.